श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत आहे. कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर आज मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे की काय उपाय करायचे आहे. बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आहे की ताई आम्ही घराचं काम वगैरे चालू केलेलं आहे किंवा ते पूर्ण होण्यासाठी आम्हाला काहीतरी सेवा सांग, किंवा आम्हाला रात्रीचे विचित्र अशी स्वप्न पडतात, निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येतात, त्यासाठी काहीतरी सेवा सांग, काहीतरी उपाय सांग. त्यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. थोडीशी तब्येत आहे, समजून घ्या. तर त्यासाठी मी तुम्हाला हा उपाय घेऊन आले आहे. खूप जणांच्या अशा कमेंट्स आहे की खूप जणांनी लोनसाठी वगैरे अप्लाय केलेलं आहे, तर खूप जणांचं प्रमोशन आलेलं आहे, पण ही निगेटिव्हिटी इतकी आहे की त्यांना असं वाटत आहे की नाही, आपण कितीही काही जरी केलं तरी आपलं काम होणारच नाही, आणि स्वप्नही त्यांना खूप विचित्र पडतात. तर हे सर्व कशाचं हे आहे, तर आपल्याला माहिती आहे निगेटिव्हिटी जर घरामध्ये जर असेल तर अशी विचित्र स्वप्न वगैरे पडतात, आणि कोणत्याही गोष्टीमध्ये माणसाचं मन वगैरे रमत नाही. तर त्यासाठी मी आज तुम्हाला एकदम साधी सोपी अशी सेवा सांगणार आहे. तर काय करायचं आहे, तुम्ही ही सेवा 40 दिवसाची सेवा आहे, तुम्ही कधीही स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला ज्यावेळेस मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, त्यावेळेस तुम्हाला ही सेवा स्किप करायची आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे. मग आता तुम्ही म्हणाल ताई समजा 5 दिवस विटाळा हे आहे, मासिक धर्म आहे, मग 6वा दिवस पुढचा परत चालू करायचा का? हो. आज समजा तुमचे 10 दिवस झालेत आणि तुम्हाला मासिक धर्म आला, तर तुम्ही ते 5 दिवस स्किप करून 11वे दिवस त्याच्यानंतरचा तुम्ही चालू करू शकता. सुतकाचं जरी असेल तरी असंच करायचं आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे एक याचा चांदीचा दिवा असेल तर अतिउत्तम. ज्यांच्याकडे नाही त्यांना काही हरकत नाही, पण चांदीचा दिवा असणं अतिशय उत्तम आहे, कारण त्यामधल्या ज्या लहरी आहेत चांदीच्या दिव्यामधल्या, जी पॉझिटिव्हिटी आहे, त्याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात होतो. जे खरेदी करू शकतात ते खरेदी करू शकता, ज्यांच्याकडे नाही त्यांना काहीही हरकत नाही. तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल, अगदी मातीचा जरी दिवा घेतला, किंवा तुमच्याकडे जी कोणती पंथी असेल, मग आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे पितळेची पंथी असते, त्याचप्रमाणे तुमच्याकडे स्टीलची पंथी असेल, कोणतीही पंथी असेल ती जरी घेतली तरीही चालेल. यासाठी आपल्याला खास गावरान गाईचं तूपच लागणार आहे. तेलाने हा उपाय होत नाही, खूप महत्त्वाचा आहे. तेलाने हा उपाय होत नाही, यासाठी आपल्याला तूपच लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला फुलवाती लागणार आहेत. वाती नाही चालणार, फुलवातीच लागणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, झोपायच्या पूर्वी. तर आपल्याला काय करायचं आहे, दिवा स्वच्छ घासून किंवा धुवून घ्यायचा आहे. आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे. त्याच्यानंतर बसल्याच्या नंतर आपल्याला दिवा जो आपण स्वच्छ घासून वगैरे घेतलेला आहे तो दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि फुलवाती बरोबर मधोमध ठेवायची आहे. आणि तुम्ही झोपायला जाताना तुम्ही जिथं कुठं झोपतात तुमच्या घरामध्ये, एखाद्याचं 10 बाय 10चं घर असेल तर तो खाली जरी झोपत असेल, किंवा एखाद्याचं महाल जरी असेल, तो बेडवरती जरी झोपत असेल, तर तुम्हाला ही जी पंथी आहे, हा जो दिवा आहे, हा तुम्हाला तुमच्या उशाशी ठेवायचा आहे. पण एक खबरदारी घ्या की झोपेमध्ये आपल्या त्या दिव्याला हात वगैरे लागला नाही पाहिजे. तर किंवा तो दिवा 3 ते 4 तास तरी चालला पाहिजे, एवढं तूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. किंवा 1-2 तासामध्ये जरी भिजला तरीही हरकत नाही. तर आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. तर फक्त एक काळजी घ्यायची की गादीच्या जवळ, बेडच्या जवळ एकदम ठेवायचं नाही, आपला झोपेमध्ये हात लागेल अशा इतक्या जवळ आपल्याला ठेवायचं नाही. फक्त आपण डाव्या उजव्या कोणत्याही साईडला ठेवू शकतो, फक्त डोक्याच्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे. हे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हे केल्याच्या नंतर तुम्हाला याचा इफेक्ट खूप जाणवेल. अगदी त्या रात्रीपासूनच तुमच्यामध्ये जे निगेटिव्ह स्वप्न तुम्हाला पडतात, जे विचित्र अशी स्वप्न पडतात, जे तुम्हाला म्हणजे नाही का नकारात्मकता तुमच्यामध्ये आलेली वगैरे आहे, ती सर्व दूर होईल आणि तुम्हाला खूप इफेक्ट जाणवेल. तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होईल. तुमच्या डोक्यामध्ये जे अनेक विचार घुमत असतात, ते विचारही घुमणं कमी होईल. शक्यतो काही लोकांना त्या दिवसापासूनच स्वप्न वगैरे पडणंही बंद होईल. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये जी वात होती, तर दिवा भिजलेला असणार आहे, तूप वगैरे सगळं संपलेलं असणार, त्यामध्ये जी वात आहे ती तुम्हाला निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा वगैरे करून तिथे जरी टाकली तरीही हरकत नाही. तर हे करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला तो दिवा स्वच्छ घासायचा आहे, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हाच उपाय ह्याच पद्धतीने करायचा आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठल्याच्यानंतर मग वात तुम्हाला पुन्हा निर्माल्यामध्ये टाकायची आहे. रोज नवीन फुलवात घ्यायची आहे.
दिवा रोज स्वच्छ घासायचा आहे आणि रोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ह्या उपायाने तुमच्या घरातील, तुमच्या मनातील, तुमच्यामध्ये जी कोणती निगेटिव्हिटी असेल ती राहणार नाही. जी कोणती वाईट बाधा असेल तीही तुमच्या जवळ येणार नाही. जे तुम्हाला स्वप्न वगैरे पडतात, जे खराब स्वप्न पडतात काही लोकांना हेही पडणार नाही. तुमच्या घरामध्ये वाईट शक्तीचा जरी वास असेल तरीही तो त्या तुपाच्या दिव्यामध्ये एकदम जळला जाईल, काहीही राहणार नाही. निगेटिव्हिटी सगळी जळून राख होईल. हा झाला सर्वात महत्त्वाचा उपाय. त्यानंतर अजून एक उपाय सांगणार आहे. तुम्हाला रात्रीचं झोपताना काय करायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या घरात सगळ्यांच्या घरात गडू असतो किंवा तांब्याचा कलश आपण त्याला म्हणतो. तांब्याचा गडू किंवा कलश घ्यायचा, तो पूर्ण भरून आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 7 मिऱ्या लागणार आहे. आपल्याला माहिती आहे काळी मिरी आपण जी मसाल्यामध्ये वापरतो ती मिरी लागणार आहे. त्या 7 मिऱ्या घ्यायच्या. त्या मिऱ्या घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, देवघराच्या समोरच बसायचं. हातपाय स्वच्छ वगैरे धुवून जेवण वगैरे झाल्यानंतर अगदी झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवघराच्या समोर बसायचं. त्या 7 मिऱ्या हातावरती घ्यायच्या. अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा तुमच्यावरून फिरवायच्या आहेत. त्यानंतर क्लॉकवाईज पुन्हा 7 वेळा, 14 वेळा तुम्हाला तुमच्या डोक्यावरून त्या फिरवायच्या आहेत. फिरून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या 7ही मिऱ्या त्या कलशामध्ये किंवा त्या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हा जो कलश आहे हा तुम्हाला झोपताना तुम्ही जिथे दिवा ठेवताय तिथं जरी ठेवलात तरीही चालेल. किंवा एक बेस्ट सांगायचं जर तुम्हाला जर म्हटलं तर एका वेळी कोणताही एकच उपाय करा. 40 दिवस पहिल्यांदा दिव्याचा उपाय करून पहा. 40 दिवसाची ही सेवा झाल्याच्यानंतर तुम्ही कलशाचा उपाय करा. कारण कोणतीही सेवा करताना एकदाच जर सेवा जर केली तर तिचा इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये होतो. दोन्ही सेवा जर आपण करायचं जर म्हटलं तर एकही सेवा व्यवस्थित होत नाही, एकही सेवेकडे व्यवस्थित लक्ष लागत नाही. त्याच्यामुळे उपाय करताना नेहमी एकच उपाय करत चला. एक उपाय झाला की ते एक उपाय झाला त्याचा इफेक्ट आल्याच्यानंतर तुम्ही तो पूर्ण झाल्याच्यानंतर ती सेवा दुसरा उपाय तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे, तो जो तांब्या आहे तो तुम्हाला तुमच्या उशाशी ठेवायचा आहे. उशाशी ठेवताना तो पण त्याला हात वगैरे तुमचा लागू नये अशा लांब अंतरावर ठेवायचा आहे. पण उशाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही ठेवू शकता किंवा सरळ उशाच्या वरती जर ठेवला तरी चालेल. फक्त डोक्याच्या साईडलाच ठेवायचा आहे. आणि एक काळजी घ्या की त्याला आपला हात वगैरे लागणार नाही, ते पाणी वगैरे सांडणार नाही. ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुमची झोप वगैरे झाल्याच्यानंतर आंघोळ करायच्या आधी, आंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, उठल्या तो कलश घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा तुम्हाला तुमचा उघडायचा आहे. जर तुमचं रो हाऊस असेल किंवा शेतामध्ये घर वगैरे जर असेल तर तुम्ही अंगणामध्ये हा उपाय करू शकता. किंवा ज्यांचं फ्लॅट सिस्टीम आहे त्यांना हा उपाय करणं, दरवाजाच्या बाहेर दुसरे पण फ्लॅट असतात आणि इतरांना त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही. तर तुम्ही पार्किंगमध्ये जाऊनही हा उपाय करू शकता किंवा टेरेसवरती जाऊन जरी केला तरीही चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी तुमच्या दरवाजा, फ्लॅट सिस्टीम असेल तर थोडंसं पाणी दरवाजाच्या पुढे शिंपडायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये ज्या 7 मिऱ्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिला तरीही चालेल. आणि ते पाणी झाडांना घातलं तरीही चालेल. पण ज्यांचं रो हाऊस वगैरे आहे, स्वतःचं घर आहे, म्हणजे शेतात वगैरे आहे, त्यांनी ते पूर्ण पाणी तुमच्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे. याचा खूप असा प्रभावी उपयोग होतो. कारण आपल्याला प्रत्येक वेळेस मला सांगते, आपल्याला सर्वांना माहिती आहे की काळी मिरी ही नजर दोष, वाईट बाधा, त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम काळी मिरी करते. त्याचप्रमाणे बघा आपण कधी डचकून उठतो, आपण आपल्याला भीती वाटल्यासारखं होते, धडकी भरल्यागत होते. हे जे काही होतं हे सर्व ती मिऱ्या आहेत त्या आपण टाकलेल्या त्या मिऱ्या खेचून घेतात. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपायही तुम्हाला रोज करायचा आहे. डेली 40 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रोज संध्याकाळी तुम्हाला तांब्या भरून ठेवायचा, 7 मिऱ्या घ्यायच्या, तुमच्यावरून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्हाला पूर्ण फिरवायच्या आहेत. त्या कलशामध्ये टाकायच्या. कलश आपल्या उशाला ठेवायचा. दुसऱ्या दिवशी उठून अंगणासमोर तुम्हाला काय करायचं, पाणी शिंपडायचं. जर रो हाऊस असेल तर ओतू शकता किंवा आणि त्या मिऱ्या ज्या आहेत त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. पुन्हा कलश स्वच्छ घासून आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचा. पुन्हा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा. कंटिन्यू 40 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त ज्यावेळेस मासिक धर्म सुतक आणि विटाळ जर असेल तर त्यावेळेस तुमचं फक्त ही सेवा स्किप होईल. त्यानंतर पुन्हा तुम्ही पूर्ववत ही सेवा चालू करू शकता. तर ताई 40 दिवस झाल्याच्यानंतर आम्हाला इफेक्ट आल्याच्यानंतर, तुम्हाला इफेक्ट आल्याच्यानंतर तुम्ही सेवा स्टॉप करू शकता. पण जोपर्यंत इफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. पहा काहींना मी काय सांगते, त्याच दिवशी येईल इफेक्ट. काहींना 2 दिवस लागतील, काहींना 3 दिवस लागतील, तर काहींना अगदी 40व्या दिवशी येईल. पण मनातून इथून पॉझिटिव्हिटी ठेवून करायचं आहे. 1001% आपल्या इच्छा पूर्ण होतात. स्वामी कधीही त्याच्या लेकराला निराश करत नाही किंवा रिकाम्या हाताने पाठवत नाही. म्हणून फक्त पॉझिटिव्हिटी ठेवा. विश्वास असेल तर करा, विश्वासाने करा, विश्वासाने
काहीही साध्य होतं, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. व्हिडिओ कसा वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.